नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। सध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे आज विधानसभेमध्ये जे बजेट अधिवेशन आहे त्याच्यामध्ये भाजपच्या आमदारांकडनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निर्देश दिले की या संदर्भातली सखोल चौकशी करावी, एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करावी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एसआयटी चौकशीची घोषणा केलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्या संदर्भातल्या घडलेल्या घटना याच्याबाबत आता एसआयटीची चौकशी होणार आहे। याआधी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सौम्य असणारं सरकार आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक का झालंय आणि दुसरीकडे ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हे का दाखल झालेले आहेत हेच समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। जसं मी सुरुवातीला म्हटलं की मनोज जरांगे पाटील आता उपचार घेत आहेत। काल त्यांनी त्यांचं जे आंदोलन आहे ते मागे घेतलं, ते आता उपोषण करणार नाहीये, पण ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। जे रास्ता रोको करण्यात येणार होतं त्याचं सुद्धा परिवर्तन, त्याचं सुद्धा आता जे रूपांतर आहे ते साखळी उपोषणामध्ये होणार आहे आणि एक उपचार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत। कदाचित ते गावागावांमध्ये जाऊन शहरांमध्ये जाऊन सभा घेतील आणि त्यांची पुढची दिशा ते ठरवणार आहेत। दुसरीकडे आज विधानसभेचं जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये भाजप आमदारांकडनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर एसआयटी लावावी, त्याच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, त्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, त्यांनी जे फडणवीसांवर आरोप केले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आणि ही मागणी मान्य करत आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विषयी एसआयटी चौकशी लावण्यात आलेली आहे। हे सगळं घडत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। बीडमधल्या 2 पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। आता हे नेमके गुन्हे कशाबद्दल दाखल झालेले आहेत आणि हे कधी दाखल झालेले आहेत हे आपण समजून घेऊयात। पहिला गुन्हा दाखल झाला आहे तो म्हणजे बीडमधल्या अंमळनेरमध्ये जरांगे आणि 8 जे त्यांचे साथीदार आहेत किंवा जे आंदोलक आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। 24 फेब्रुवारीला जे रास्ता रोको करण्यात आलं त्याच्या संदर्भातला हा गुन्हा आहे। दुसरा गुन्हा बीडमध्येच दाखल झालेला आहे, तो सुद्धा 24 फेब्रुवारीलाच दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये, बीड जिल्ह्यातलं शिरूर पोलीस ठाणे तिथे हा गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा देखील रास्ता रोको केल्याबद्दलचा आहे आणि याच्यामध्ये जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरच 58 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 2 गुन्हे आता दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर इतर छोटे छोटे जे आंदोलनं झाली, रास्ता रोको झाली त्याच्याबाबत सुद्धा पोलीस चौकशी करतात आणि त्याच्या संदर्भात देखील गुन्हे दाखल करतात। आता जरांगे पाटील यांच्यावर जी एफआयआर झालेली आहे किंवा त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, जरांगे पाटलांचं कुठे चुकलं हे आपण समजावून घेऊयात। जर मनोज जरांगे पाटील यांच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत ज्याचा मी उल्लेख सुरुवातीला केला, त्याच्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जमावबंदीचा आदेश असताना आंदोलन केलं याच्याबाबतचा हा गुन्हा दाखल आहे। तुम्हाला आठवत असेल तर 21 फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठीमध्ये एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा सांगितली होती। त्यांनी म्हटलं होतं की 24 फेब्रुवारीपासून गावागावांमध्ये रास्ता रोको करायचा आहे सकाळच्या वेळेमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आणि याचाच धागा पकडून म्हणजे त्यांचे जे आदेश होते किंवा त्यांनी जी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली होती त्यावरूनच अंमळनेर असेल किंवा हे जे शिरूर आहे बीडमधलं तिथे मराठा आंदोलकांनी आंदोलने केली, त्यांनी रास्ता रोको केला आणि त्याच्यामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे जमावबंदीचा आदेश होता आणि जमावबंदीचा आदेश धुडकावून हे आंदोलन केलं, त्याच्याबाबत हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि दुसरं त्याच्यामध्ये रास्ता रोको करणं हे काही आंदोलनाची पद्धत नाहीये, रास्ता रोको ही काही संविधानिक पद्धत नाहीये किंवा कायदेशीर पद्धत नाहीये कुठले आंदोलन करायची आणि ते असताना सुद्धा रास्ता रोको केलं म्हणून हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल होण्यामागचं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या सांगण्यावरनं हे आंदोलन करण्यात आलं म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला किंवा प्रमुख आरोपी म्हणून किंवा पहिला आरोपी म्हणून जरांगे पाटलां यांचं नाव त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर विना परवाना हे दोन्हीही आंदोलनं करण्यात आली होती आणि म्हणून सुद्धा हे गुन्हे दाखल झालेत असं या सगळ्या दोन्ही एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे। खरं तर आता या सगळ्याची क्रोनॉलॉजी आपल्याला समजून घ्यावी लागेल। म्हणजे याआधी जसं मी सुरुवातीला म्हटलं की सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या जे आंदोलन होती किंवा
त्यांचे जे सभा होत्या, रॅली होत्या, त्याच्यामध्ये कुठलेही गुन्हे दाखल केले नव्हते. तुम्हाला आठवत असेल तर छगन भुजबळ यांनी सुद्धा म्हटलं होतं, की आमच्या सभा 10 वाजता तुम्ही संपवायला सांगता. पण मनोज जरांगे पाटील यांच्या सभा मध्यरात्री चालू असतात, पहाटे चालू असतात. त्यांना कुठलेही नियम लावले जात नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि सरकारसुद्धा मवाळ भूमिका घेत होतं. त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होत नव्हते. परंतु आता सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला सुरुवात करते आणि त्याच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा, त्यांच्यासोबतच्या आंदोलकांवर कारवाई करायला सुद्धा त्यांनी सरकारने सुरुवात केलेली आहे. आता हे नेमकं कशामुळे घडलं? सरकार मनोज जरांगे पाटलांवर गुन्हे का दाखल करायला लागलाय किंवा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्रमक का भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि हे बघण्यासाठी आपल्याला एक क्रोनॉलॉजी सुद्धा समजून घ्यावी लागेल. तुम्हाला आठवत असेल तर 20 तारखेला एक विशेष अधिवेशन बोलवलं होतं आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्याबाबतचा कायदा करण्यात आला. स्वतंत्र 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटलं, की आम्हाला काही 10% स्वतंत्र आरक्षण नको आहे. आम्हाला कुणबी सर्टिफिकेट्स हवेत आणि आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण हवंय. सगळ्या स्वरांचं जे नोटिफिकेशन काढलंय त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी प्रॉमिनंट ठेवली होती आणि तीच मागणी त्यांनी कायम ठेवली. त्यानंतर 21 फेब्रुवारीला त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा सांगितली. या आंदोलनाच्या पुढच्या दिशेमध्ये त्यांनी 24 तारखेपासून ठिकठिकाणी रास्ता रोको करायला सांगितलं होतं. त्याचबरोबर 1 मार्चपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते आणि त्यांच्यासोबत मराठा समाजातले ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा उपोषणाला बसणार होते. 3 मार्चला ते राज्यभर मोठा रास्ता रोको सुद्धा करणार होते. आता हे सगळं त्यांनी आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवल्यामुळे एकीकडे जसं आम्ही सुरुवातीला म्हटलं, की रास्ता रोको करणं ही काही कायदेशीर आंदोलन करण्याची पद्धत नाहीये किंवा संविधानिक पद्धत नाहीये. पोलिसांनी सुद्धा म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं, की रास्ता रोको करणं हे काही कायदेशीर आंदोलन नाहीये आणि असं जर आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. आणि म्हणूनच 24 तारखेपासून जेव्हा ते आंदोलन सुरू झालं किंवा जरांगे पाटील यांनी जेव्हा 21 तारखेला घोषणा केली होती, की 24 तारखेपासून आपल्याला आंदोलन करायचंय, त्यानुसार ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं आणि त्यावरच आता पोलिसांनी गुन्हा दाखल करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जेव्हा सुरुवातीचा काळ होता ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते, 4-5 दिवस त्यांचं उपोषण सुरू होतं, परंतु सरकारकडनं सुद्धा मंत्री कोणी येत नव्हते, परंतु सरकारी अधिकारी त्यांना भेटायला जात होते आणि त्यांच्यासोबत डायलॉग करत होते. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्याच्या संदर्भातल्या क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या होत्या. त्यांनी काही अनेक गोष्टी त्यांना बोलल्या होत्या, त्यांचा अपमान केला होता आणि याच्यामुळे सुद्धा सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्रमक झालं होतं. हे सगळं होऊनही त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु जेव्हा परवा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्यावर आरोप केलेच, त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ सुद्धा केली या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यानंतर सरकार कुठेतरी आक्रमक झालं आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करायला किंवा त्यांच्या विरोधातली भूमिका घ्यायला सरकारने सुरुवात केली. दुसरा भाग म्हणजे सरकार सातत्याने सांगत होतं, की तुम्ही उपोषण करू नका, 10% आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे, जी तुम्ही मागणी करताय सगळ्या स्वरांच्या कायद्याची किंवा ओबीसी मधनं आरक्षणाची ती काही मागणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते सगळं सांगून सुद्धा कन्व्हिन्स करून सुद्धा मनोज जरांगे पाटील मागे हटायला तयार नव्हते आणि म्हणून सरकार आता त्यांच्या विरोधात आक्रमक व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा सुरुवात झाली. या सगळ्या दरम्यान अजय बारसकर जे एकेकाळचे मनोज जरांगे पाटील यांचे त्यांच्या आंदोलनामध्ये होते, त्यांच्या अनेक बैठकांना होते, जो मसुदा तयार करण्यात आला होता त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता, ते काहीसे बाहेर आले आणि त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांचं असं म्हणणं होतं, की अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी गुप्त बैठका घेतल्या आणि मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाहीये, त्यांना स्वतःला मोठं व्हायचंय, त्यांनी माझ्या हातनं पाणी पिलं नाही, त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, असे अनेक आरोप अजय बारसकरांनी सुद्धा केले आणि त्यानंतर सुद्धा एक वातावरण बदलायला सुरुवात झाली होती. एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी एक वेगळं वातावरण तयार करायला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील हे विश्वासार्ह नाहीयेत असं सुद्धा बारसकर म्हणाले होते आणि त्यामुळेच एक वेगळ्या प्रकारचा आपण म्हणू शकतो, की 2 गट याच्यामध्ये तयार झाले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. त्याच्यावरच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बारसकरांवर अनेक आरोप केले आणि त्यांनी खरं तर संत तुकाराम महाराजांबाबत जे काही अपशब्द केले त्याच्याबाबत माफी मागितली होती. त्यावेळी ते 1-2 पावलं बॅकफुटवर सुद्धा आलेले होते. हे सगळं सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांचा अनेकदा तोल सुटला, अनेकदा त्यांनी शिवीगाळ केली, त्यांनी सरकारला आव्हान दिलं आणि या सगळ्यामुळे सुद्धा
कुठेतरी सरकार आता त्यांच्यावर कारवाई करेल किंवा आक्रमक होईल असं सुद्धा म्हटलं जात होतं. त्यामध्येच परवा जी पत्रकार परिषद झाली, जी बैठक सुरू होती, त्यामधून त्यांनी फडणवीसांवर आरोप केले, त्यांचा एकेरी उल्लेख केला, गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्याच पत्रकार परिषदेमधनं त्यांनी थेट सागर बंगल्याकडे कूच केली. सागर बंगल्याकडे ते निघाले. ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता, पोलिसांनी नाकाबंदी केली होती, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. असं असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले होते. मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि यामुळे सुद्धा सरकार कुठेतरी त्यांच्यावर आक्रमक झालं, त्यांच्यावर कारवाई करायला सरकारने सुरुवात केली. अर्थात ज्या रात्री भांबेरी गावामध्ये मनोज जरांगे पाटील थांबले होते, तिथे जमावबंदी होती, तिथे संचारबंदी होती आणि असं असताना सुद्धा मोठा मॉब तिथे जमा झाला होता आणि म्हणूनच पोलिसांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या काही साथीदारांना ताब्यात घेतलं, काही ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली आणि म्हणून कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की जर आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार असतील, मराठा आंदोलकांना अडकवलं जात असेल, तर मी काही मुंबईकडे जाणार नाही आणि म्हणून ते बॅकफूटवर आले आणि पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. त्यामुळे एकीकडे बघतो की मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत, पण दुसरीकडे आता सरकार सुद्धा त्यांच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात करत आहे. दुसरीकडे आज तर सरकारने थेट म्हणजे आपण बघितलं तर अधिवेशनामध्ये भाजप आमदार आक्रमक झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये त्यांच्या संपूर्ण जे आंदोलन आहे त्याची चौकशी करायची मागणी करण्यात आली. त्यांनी जी वक्तव्य केली त्याच्या संदर्भात त्यांनी चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्याचबरोबर विरोधकांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. नाव न घेता अनेक संदर्भ दिले आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी सुद्धा मागणी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी जरी उपोषण मागे घेतलं असतं किंवा त्यांचं आंदोलन थोडासा मागे गेलेलं असताना आता सरकार आक्रमक झालेलं आहे आणि सरकार त्यांच्यावर आता कारवाई करायला सुरुवात करत आहे. त्यामुळे आता SIT चौकशीमधनं नेमकं कुठलं सत्य बाहेर येतं आणि सरकार यापुढे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सांगण्याचा प्रयत्न होता की मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल का झाला आणि सरकार त्यांच्या विरोधात आता आक्रमक का झालंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.